शहरातील बाजारपेठांमध्ये सध्या कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग साचले असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। घंटागाड्यांचे चालक आपल्या सोयीनुसार कचऱ्याचे संकलन करत असल्याने काही भागात दिवसभर कचरा पडून राहतो। विशेषतः बाजारपेठेत दुकाने सुरू होण्यापूर्वी कचरा उचलला जात नसल्याने व्यापारी व्यावसायिकांसह ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। रामचंद्र खुंट येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून मागील काही दिवसांपासून ते कचरा वाहतूक करणाऱ्या संस्थेकडून उचलले गेले नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे। या ढिगांवर मोकाट जनावरे फिरत असल्याने त्यांच्या मलमूत्रामुळे या कचऱ्याचा कुबट वासही सुटला आहे। यापूर्वी आडते बाजार या गजबजलेल्या बाजारपेठेत ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग दुपारी उशिरापर्यंत तसेच पडून राहत असल्याने तेथील व्यापारी व्यावसायिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती, परंतु याचा फारसा परिणाम दिसून आला नाही। प्रशासन नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचेच यातून स्पष्ट होते। या कचऱ्याच्या ढिगांमध्ये प्लास्टिक, कागद तसेच ओला कचरा आणि काही वेळा मेलेल्या प्राण्यांचे अवशेषही असतात। त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता, घाण पसरते तसेच दुर्गंधीही सुटते। त्यामुळे दुकानात येणारे ग्राहकही त्रस्त आहेत। महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन बाजारपेठेतील कचरा संकलन लवकर करून तो उचलण्याबाबत संबंधित ठेकेदार संस्था आणि घंटागाडी कचरा वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सूचना कराव्यात अशी मागणी बाजारपेठेतून होत आहे। दरम्यान मध्यंतरी शहरातील कचऱ्याच्या ढिगांबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली होती। या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन कार्यवाहीचे आदेशही दिले, परंतु प्रत्यक्षात त्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नसल्याचेच स्पष्ट झाले आहे। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।